नमस्कार. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. एका मुलाची ज्याचं नाव आहे आरव. तो आनंदनगर नावाच्या एका गावात नवीन आलाय. नवीन शाळा, सगळंच नवीन. पण खरं सांगायचं तर ही गोष्ट फक्त आरवची नाहीये. ही गोष्ट आहे त्या प्रत्येक व्यक्तीची ज्याला कधी ना कधी गर्दीत एकटं वाटलंय. ही गोष्ट आहे नव्या सुरुवातीच्या भीतीची आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या मैत्रीच्या एका सुंदर भेटीची. चला तर मग आरवच्या या प्रवासात आपण सोबत जाऊया. पण पुढे जाण्याआधी एक साधा प्रश्न विचारूया स्वतःला. नवीन असणं म्हणजे नेमकं कसं वाटतं? आठवून बघा, नवीन शाळा किंवा नवीन शहर, आजूबाजूला सगळे अनोळखी चेहरे आणि त्या गर्दीत आपण एकटेच. येतोच ना प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण? हां, तेच तर. अगदी हेच प्रश्न, हेच विचार आरवच्या मनात थैमान घालत होते. कल्पना करा, ज्ञानदीप शाळेचं मोठं गेट आणि तिथे एकटा उभा असलेला आरव. त्याने आपली बॅग इतकी घट्ट पकडली होती की जणू काही तीच त्याचा एकमेव आधार आहे. आणि मनात विचारांचं काहूर. कोणी बोलेल का माझ्याशी? मला इथे मित्र मिळतील? मी इथे खरंच रमू शकेन का? आणि मग सुरू होतो त्याच्या प्रवासाचा पहिला आणि कदाचित सगळ्यात अवघड टप्पा, एकटेपणाची भीती. नवीन ठिकाणी आपल्या असं कुणीच नाही ही भावना किती खोलवर लागते नाही का? आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ती अनुभवली आहे. विचार करा, वर्गातला तो सीन. सगळी मुलं मुली हसतायत, बोलतायत, एक वेगळाच उत्साह आहे. टीचर येतात आणि आरवची ओळख करून देतात. काही जण टाळ्याही वाजवतात. पण ते टाळ्यांचे आवाज जणू आरवपर्यंत पोहोचतच नाहीत. कारण त्या सगळ्या गोंगाटात, त्या गर्दीच्या मधोमध तो शेवटच्या बाकावर बसलेला अगदी एकटा असतो. पण म्हणतात ना, अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाचा एक छोटासा किरणही पुरेसा असतो. आणि आरवच्या आयुष्यातही बरोबर तसंच काहीसं घडतं. एक असा क्षण येतो जो सगळं चित्रच पालटून टाकतो. मैत्रीचा एक हात पुढे येतो आणि इथून आपल्या कथेला एक खूप सुंदर वळण मिळतं. आता वेळ आहे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीची. सगळीकडे एकच जल्लोष, मित्रमैत्रिणींचे घोळके, डबे उघडले जातायत, हसण्या खिदळण्याचे आवाज, एक आनंदी गोंगाट. आणि या सगळ्याच्या बरोबर मधोमध आरव आणि त्याची शांतता. त्याच्यासमोर डबा उघडा आहे, त्यात त्याचा आवडता पदार्थ आहे. पण भूकच मेलीये. घास घशा खाली उतरायला तयार नाही. खरे, कधीकधी मनातली एकटेपणाची भूक पोटाच्या भुकेपेक्षा खूप जास्त मोठी असते. आणि ठीक त्याच क्षणी त्या शांततेला छेद देत एक गोड आवाज येतो. तू नवीन आहेस ना? माझं नाव मीरा. आमच्याबरोबर बसतोस का? विचार करा, एका इतक्या साध्या प्रश्नामध्ये किती ताकद असू शकते. तो फक्त एक प्रश्न नव्हता, तो आरवसाठी आशेचा एक किरण होता. आणि त्या दिवशी खरं सांगायचं तर कित्येक दिवसानंतर आरव खऱ्या अर्थाने हसून जेवला. कारण ते फक्त डब्यातलं जेवण शेअर करणं नव्हतं. ती होती एका नव्या सुंदर मैत्रीच्या प्रवासाची पहिली पायरी. बरं, मैत्रीचा हात तर मिळाला होता, पण खरी लढाई तर अजून बाकी होती. लढाई होती स्वीकारले जाण्याची. म्हणजे आता आपण कथेच्या अशा वळणावर आलो आहोत जो कदाचित सगळ्यात जास्त आव्हानात्मक आहे. ही आहे ॲक्सेप्टन्ससाठीची लढाई. आणि ही लढाई सुरू होते थेट फुटबॉलच्या मैदानावर. आधी तर त्याला टीममध्ये घ्यायलाच कोणी तयार नसतं. टीम फुल आहे असं सांगतात. पण मीरा मध्ये पडते आणि त्याला एक चान्स मिळतो. सुरुवातीला थोडा गडबडतो तो, काही चुका होतात. पण मग आरव ठरवतो आता नाही. तो धावतो, पूर्ण जीव लावून धावतो. बॉल त्याच्या पायाशी येतो, तो सगळ्यांना हुलकावणी देतो आणि गोल. तो एक क्षण, तो जल्लोष. त्या एका क्षणात आरव फक्त एक खेळाडू नाही तर त्या टीमचा एक महत्त्वाचा भाग बनून जातो. पण आयुष्य नेहमीच सरळ रेषेत नसतं, नाही का? काल जो मैदानावरचा हिरो होता तोच आरव आज वर्गात एका साध्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही म्हणून सगळ्यांच्या हसण्याचा विषय बनतो. स्वीकारले जाण्याचा प्रवास खरंच असा असतो. एका दिवशी यशाचं शिखर तर दुसऱ्या दिवशी अपयशाची खोलदरी. त्या दिवशी शाळा सुटल्यावर आरव पुन्हा एकटाच होता, निराश होऊन बसलेला. आणि तेव्हा मीरा त्याच्याजवळ येते आणि अगदी शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, ऐक, नवीन असणं अवघडच असतं, याला वेळ लागतो. पण एक लक्षात ठेव, तू एकटा नाहीयेस. खरंच कधी कधी आपल्याला फक्त याच शब्दांची तर गरज असते, नाही का? आणि हे सगळे अनुभव, ते फुटबॉलच्या मैदानातलं यश असो, वर्गातलं अपयश असो किंवा मीराची ती मोलाची मैत्री, या सगळ्यांमधून आरव हळूहळू बदलत होता. तो सुरुवातीचा घाबरलेला बुजरा मुलगा आता मागे पडत होता आणि त्याच्या जागी एक नवीन, आत्मविश्वासाने भरलेला मी तयार होत होता. आणि हा बदल आता सगळ्यांना स्पष्ट दिसू लागला होता. जो मुलगा आधी मान खाली घालून बसायचा तो आता न घाबरता वर्गात प्रश्न विचारू लागला होता.
एवढंच नाही तर तो स्वतःहून इतरांना अभ्यासात मदत करू लागला होता. त्याचा आत्मविश्वास अक्षरशः दिवसेंदिवस वाढत होता. आणि मग तो दिवस येतो जेव्हा त्याची नवीन मुलगा ही ओळख पुसली जाते. आता तो फक्त नवीन मुलगा नसतो, तो असतो आरव, सगळ्यांचा मित्र, टीममधला एक महत्त्वाचा खेळाडू आणि वर्गाचा एक अविभाज्य हिस्सा. त्याने स्वतःची जागा आता निर्माण केली होती, तमवली होती. तर हा होता आरवचा प्रवास. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. काही महत्त्वाचे संदेश यात दडलेले आहेत. तर मग आपण काय शिकलो? पहिली गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात ही सोपी नसते, ती आव्हानात्मक असू शकते आणि हे स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी शिकवण म्हणजे दयाळूपणाची ताकद. विचार करा, मीराच्या त्या एका साध्या वाक्याने आरवचं आयुष्य किती बदललं. आपली एक लहानशी चांगली कृती सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकते. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाला स्वीकारले जाण्याचा, आपल्यातलाच एक असं वाटण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणजे शेवटी या सगळ्याचं सार काय? तेच जे आरवला अखेरीस समजलं. थोडीशी स्वतः दाखवलेली हिंमत आणि मैत्रीसाठी पुढे आलेला एक हात, या दोन गोष्टी एकत्र आल्या की कोणतीही अनोळखी जागा आपलं घर बनू शकते. आणि आता जाता जाता फक्त एक विचार सोडून जातो. आपल्या आजूबाजूला, आपल्या वर्गात, आपल्या कामाच्या ठिकाणी असा कोण आरव आहे का ज्याच्या नवीन सुरुवातीची पहिली ठिणगी कदाचित आपल्या एका लहानशा प्रेमळ कृतीने पडू शकते? विचार नक्की कर. Thanks for watching. Please like, subscribe, and share our channel, Kahaniyon Ka Khajana.